कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील बालिंगा इथल्या पुलाजवळ भोगावती नदी धोका पातळीवरून वाहतीये। त्यामुळे पुलाला धोका संभावत असल्याचं सांगत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता आर.बी. शिंदे यांनी पाणी पातळी धोका पातळीच्या खाली येईपर्यंत पुलावरील वाहतूक बंद ठेवण्याबाबतचं पत्रक जाहीर केलं। दरम्यान या पत्रकावरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला। नेमकी कधीपासून वाहतूक बंद होणार हे पत्रकात नमूद नव्हतं। अखेर सायंकाळच्या सुमाराला जिल्हाधिकाऱ्यांनी पुलाच्या ठिकाणची पाहणी करून रात्री 9 वाजल्यापासून अत्यावश्यक सेवेतील वाहनं वगळता बालिंगा पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येत असल्याचं जाहीर केलं। नागरिकांना नम्र आव्हान आहे की आजही पाऊस पडत आहे, आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे, उद्याही ऑरेंज अलर्ट आहे। बरेच रस्ते काही बंद पडत आहेत, जे बंद रस्ते पडत आहेत ते पर्यायी रस्ते आपण कळवत आहे। आता मी बालिंगा पुलावरती आलेलो आहे। बालिंगा पूल आहे तो रात्री 9 वाजल्यापासून आपण वाहतुकीसाठी बंद करणार आहे, पण ॲम्ब्युलन्स असेल किंवा अत्यावश्यक सेवासाठी दूध वगैरेसाठी जी वाहतूक असेल ती सुरू राहील। तर नागरिकांना, जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की उद्याही ऑरेंज अलर्ट आहे, पाऊस आहे, त्यामुळे गरज असेल, अत्यावश्यक गरज असेल, मेडिकलची गरज आहे किंवा अशी अत्यावश्यक गरज असेल तरच बाहेर पडा, अन्यथा आपण घरामध्येच राहा, घरामध्ये सुरक्षित राहा। आणि काही गरज पडल्यास प्रशासनाची जी कंट्रोल रूमचा जो आपला नंबर आहे 1077 त्याच्यावरती संपर्क साधा। दरम्यान मागील वर्षी सुद्धा पुलाला धोका संभावत असल्याचं सांगत प्रशासनानं वाहतूक बंदचा निर्णय घेतला होता। या निर्णयाला स्थानिकांसह वाहनधारकांनी विरोध केला होता। यावर्षीच्या पावसाळ्यात पुन्हा अशी वेळ येऊ नये यासाठी नवीन पुलाचं काम पूर्ण करण्याची आवश्यकता होती, परंतु हे काम पूर्ण झालं नसल्यानं यावर्षी सुद्धा राष्ट्रीय महामार्ग विभाग प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराच्या अकार्यक्षमतेचा फटका या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो लोकांना बसणार आहे। लोकांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। 2 वाजता बंद झालं, 5 वाजता बंद झालं। आज रस्ते महामार्ग मंडळाने हा पूल बंद करतो म्हणून एक परिपत्रक जाहीर केलं, त्याच्यामुळे सुद्धा दिवसभर गोंधळ उडला। पण गेली सकाळपासून लोक फिरतात, अजूनही बंद केलेलं नाही। आमचं म्हणणं असं आहे की याला पर्यायी समांतर पूल जो बनणार आहे तो गेली 2 वर्षे प्रतीक्षेत आहे, तो जर बनला असता तर ह्या मार्गावरून वाहतूक बंद करण्याची कधीच गरज भासली नसती। विनंती आहे की पाऊस गेल्यानंतरच्या पुलाचं बांधकाम त्वरित चालू करून पुढच्या वर्षी तरी किमान लोकांना वाहतुकीसाठी तो पूल सुरळीत करून द्यावा, ही अशीच मागणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं या रस्त्यावरून जाणाऱ्या नोकरदार कामगार वर्गाच्या वतीनं आहे। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलेल्या पाहणीवेळी करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते।